नमस्कार माऊली. तुला एक मजेशीर गोष्ट सांगायची आहे. आज सकाळी एक सज्जन गृहस्थ मला भेटले आणि विचारू लागले की तुमचा भविष्य, नशीब, प्राक्तन याच्यावर विश्वास आहे का? मी म्हटलं 100% विश्वास आहे. कारण असं आहे माऊली, आपल्या आयुष्यात जे जे काही घडतं ते विधिलिखितच असतं. आपल्याच कर्माची फळं आपण वर्तमानामध्ये भोगत असतो. पण हे बोलताना अचानक मेघमाला डोळ्यासमोर आली. जणू ती विचारत होती की मी काही कुकर्म केलं नाही, काही वाईट केलं नाही. मग तिच्या आयुष्यामध्ये एवढ्या खास खळग्यांचं संकटांचं कारण काय? मी निरुत्तर झालो ग. तिच्या जीवनामध्ये सुख येणार आहे का नाही? येईल येईल. तिच्या जीवनामध्ये आता जे सुख येईल ते चिरकाल टिकणार असेल. अहो 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 काय होतंय? अहो 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 काय होतंय? मला अहो उठा ना. अहो काय झालं? मेघ मला ऐक माझे, तू स्वतःचे आयुष्य वाया नको घालवू. माझ्यासाठी तू निघून जा. माझ्यामुळे तुला दुःख भोगावे लागते आहे. अहो किती वेळा सांगावे तुम्हाला की तुम्ही असा विचार करणे थांबवा म्हणून. अहो तुमच्या सोबत मी जितकी सुखी आहे तितकी सुखी मी आधी कधीच नव्हते. आणि आपल्याला आणखी बरेच सुखी आयुष्य व्यतीत करायचे आहे, तेही एकत्र. नाही मेघ, मला ते शक्य नाही. हीच ही शेवटची घटिका. मला मला माझा अंत दिसतो. नाही असं काही बोलू नका. तुम्हाला काही होणार नाही, मी आहे ना. नाही तुम्हाला काही होऊ देणार नाही मी. अहो अहो काय झालं? अहो असं नका बोलू. अहो 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 डोळे उघडा ना. अहो माझ्याशी बोला ना. माझ्याशी बोलायला तुम्हाला आवडतं ना. अहो मग बोला ना माझ्याशी. अहो उठा ना. अहो 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 उघडा ना डोळे. अहो 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 मी वैद्यराजांना बोलवून आणते. काही होणार नाही तुम्हाला. वैद्यराज किती सज्जन गृहस्थ होता, नाही? अकाली निधन झाले. बिचारा अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहिला. आता त्याच्या पत्नीचं काय होणार? विधवा झाली ती. त्याचे वाईट वाटते. तिचे भविष्य तर अंधारातच गेले. मला अशी वाटते आहे की अंत्यविधीसाठी हा पार्थिव देह न्यायला हवा. हे सत्य टाळता येणार नाही. कितीही शोक केला तरी ही घटिका बदलता येणार नाही. पुढील विधीसाठी अधिक विलंब होऊ नये, हे योग्य होणार नाही. दुर्धर आजाराने ग्रस्त झालेल्या व्यक्तीचे पार्थिव देह किती काळ ठेवणार?
हे आपल्याला न्यायलाच हवे. भैरवनाथ, मला वाटते तू आज जावेस आणि मेघमालेला समजावून सांगावेस, तरच ती शांत होईल. कसे सांगावे हिला, माझ्या अंगी बळ राहिलं नाही. परंतु असं करून चालायचं नाही. मलाच हा प्रसंग निभावून न्यावा लागेल. मेघमाले, हा शोकावर दुर्दैवाने जे घडायचं ते घडून गेलं. आता तू फक्त त्याच्या आठवणीत राहायचं. तू म्हणायचीस ना, तुझ्या नशिबात जे आहे त्याचा तू स्वेच्छेने स्वीकार केलाय. हेच तुला अपेक्षित होतं ना, होईल ना? मेघमाला, पिताश्री काय म्हणतात ते ऐकतेस ना? मेघमाले, तुझं आयुष्य कधीच सुखी नव्हतं याची मला कल्पना होती. जन्मानंतर आईचं छत्र हरवलं आणि तारुणपण पतीचं. तुझ्या आयुष्यात अनेक संधी चालून आल्या ज्या तुझं प्राक्तन बदलू शकल्या असत्या, पण तू त्या झिडकारून लावल्यास. होय ना? हे सर्व सांगायची ही घटिका आहे का? त्या पार्थिवाचे काय करायचे ते बघा. आपण सगळे या प्रसंगी मला आधार देण्यासाठी इथे आलात, त्यासाठी मी आभारी आहे. परंतु मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करून सांगते की आपण सर्वांनी इथून जा. मला माझ्या नशिबाचे भोग बघू दे. अगं मेघमाले, काय हे अभद्रासारखं बोलते? नाहीतर काय, ह्या पार्थिव देहाचे अंत्यसंस्कार व्हायला नकोत? नाही, मला अंत्यसंस्कार करायचे नाही. अंत्यसंस्कार करायचे नाही म्हणजे बाळंबट वैद्यनाथ, हिला बुद्धिभ्रम झालाय. पुत्री, आता केवळ हे पार्थिव आहे. त्याचा आत्मा देह सोडून कधीच गेला आहे. आता केवळ हे शरीर उरले आहे, त्याचा काय उपयोग? ते काहीही असो, परंतु माझा निर्णय झालाय. माझ्या नशिबाने माझ्या बाबतीत जे करायचे तेच घडले. मला माझ्या पती सोबत राहायचे आहे. मी जे वचन त्यास दिले होते ते मी पाळणार आहे. पण हा केवळ मृतदेह आहे. मला माझ्या नशिबाची परीक्षा बघायची आहे. आजवर ज्या नशिबाने माझी परीक्षा घेतली, आज मी त्याची परीक्षा बघीन. पाहू तरी माझ्या ह्या निर्णयापुढे माझे नशीब काय म्हणते आहे ते. अगं हे काय चाललंय? अजूनही तू तुझा उद्दामपणा सोडायला तयार नाही. ते आता निर्जीव पार्थिव आहे आणि अजून तू तुझा हट्ट सोडत नाही. जसा यांचा अंत झाला तसाच एक दिवस माझाही अंत होईल आणि आम्ही दोघेही अनंतात विलीन होऊ. वैद्यनाथ, बाळंबट, मला असं वाटतं आपण पार्थिव आता उचलावं. या. नाही, मी आता कुणालाही विनंती करून सांगणार नाही. मी सर्वांना निक्षून सांगते, माझ्या निर्णयात कुणीही ढवळाढवळ करू नये. अन्यथा त्याचे परिणाम योग्य होणार नाही. मला माझे नशिबाचे भोग भोगू देत. तुम्ही सर्वांनी इथून जा. भोगू देत मला माझ्या नशिबाचे भोग.
आता आपण कुणीही इथं थांबण्यात अर्थ नाही. काही काळ सरल्यानंतर पुन्हा तिला समजवण्याचा प्रयत्न करूया. आता निघूया. चल. अहो, संसाराचा रथ हा दोघांनी एकत्रित चालवायचा असतो आणि आपण तसे वचन दिले होते एकमेकांना. परंतु ह्या प्रवासात आपण मला एकटीलाच सोडून निघून गेला. आता मी तरी जगून काय करू? तुमच्या विना मी अपूर्ण आहे. आता मला देखील या जीवनात रस नाही. तुमच्या ह्या कृत्याची शिक्षा मी स्वतःला करून घेणार आहे. आता जोपर्यंत प्रभू माझे प्राण हरून घेत नाहीत आणि जोपर्यंत आपले मृत्यू पश्चात पुनर्मिलन घडत नाही, तोपर्यंत मी अशीच तुमच्या समोर बसून राहीन. आता भगवंताने माझ्या अंतःकरणातील धाव्याकडे दुर्लक्ष करून माझे प्राण हरून घ्यावे. पुत्री मेघमाला, प्रभू. होय पुत्री. काही कार्य अशी असतात ज्यांच्या पूर्ण तत्वासाठी भगवंतास विशिष्ट रूपात अवतरावे लागते. तुला हेच सांगायचे आहे की ज्या इच्छेने तू देहत्याग करू पाहते आहेस ते घडणे तुझ्या नशिबात नाही. कारण तुझ्या नशिबी दीर्घ आयुष्य लिहिले आहे. का प्रभू? का माझ्यावर हा अन्याय करत आहात? आणि हेच करायचे असेल तर ह्यांना माझ्यापासून का हिरावून घेतले? कारण तेच त्याचे प्राक्टन होते. नियतीच्या मनात जे आहे ते प्रत्येकास स्वीकारावेच लागते. परंतु आजवर माझ्या नशिबाने मला जे काही दिले मी कायम त्याचा स्वीकार केला. त्यासाठी कधीच दुःख व्यक्त केले नाही. माझे सौभाग्य हेच माझ्या जगण्याचे एकमेव कारण होते. तसे असताना आता माझा या जगण्यात काय अर्थ उरला? माझे सौभाग्य मला परत द्या प्रभू. शांत हो पुत्री. नियती निश्चितच इतकी क्रूर नाही. तुझ्या आजवरच्या कष्टाचे फळ तुला मिळू शकते. होय, आणि ते देखील तुझ्याच हाती आहे. जर तुला तुझ्या पतीचे प्राण परत हवे असतील, तुझे सौभाग्य पुन्हा हवे असेल, तर त्यासाठी वर्णसठीच्या व्रताचे पुण्य मिळवावे लागेल. वर्णासाठीचे व्रत? होय, ज्या व्रताचे पुण्य कृतिकाकडे आहे तेच व्रत. ते तुला मिळवावे लागेल आणि तुझ्या पतीस अर्पण करावे लागेल. हो प्रभू, मी आपण म्हणाल तसेच करेन. मी हे निश्चित करेन.
हे नागदेवता, आज मी माझ्या सौभाग्यासाठी धावते आहे. मला माझ्या प्राणांची चिंता कधीच नव्हती, परंतु आज जर तू माझे प्राण हरलेस तर कोणाचा तरी जीव जाईल. मी विनंती करते, मला जाऊ दे. मी तुझी आजन्म ऋणी राहीन. माऊली, जगामध्ये जे जे काही घडतं ते ते कुठल्या तरी व्यावहारिक भावनेनंच घडतं. पण किमान देवाची भक्ती तरी कुठलाही स्वार्थ किंवा व्यवहार भावना मनात न ठेवता घडावी. माऊली, आपण जेव्हा एखादं व्रत करतो त्यामागील प्रयोजन हेच असतं की ते व्रत करताना जे पुण्य आपल्या पदरी पडतं त्या पुण्याचा उपयोग संकटकाळी व्हावा. ती पुण्याई त्या काळात वापरता यावी. परंतु माऊली, देव सुद्धा तुमची योग्य ती परीक्षा बघत असतोच. तुम्ही जर कुठला स्वार्थी भाव मनामध्ये ठेवून उपासना केलीत तर त्याचं विपरीत फळ तुमच्या पदरी पडू शकतं. म्हणून म्हणतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तेव्हा उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.